नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट विषयीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. चला तर मग पाहूत. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे. संविधानातील कोणत्या कलमांतर्गत उच्च न्यायालयाची तरतूद आहे? तर कलम 214 अंतर्गत उच्च न्यायालयाची तरतूद आहे. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आहे. संगणकामध्ये Ctrl+Z ही शॉर्टकट कशासाठी वापरतात? तर अंडू करण्यासाठी संगणकामध्ये Ctrl+Z ही शॉर्टकट वापरली जाते. सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायाधीश आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान येते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती संस्थेची स्थापना केली? तर डिस्प्रेट क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई येथे स्थापन झालेली आहे. माहितीचा अधिकार म्हणजेच RTA भारतात कधीपासून लागू झाली? तर 2005 पासून भारतामध्ये RTA लागू झाली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली महाराष्ट्रातील भाषा कोणती? तर अभिजात महाराष्ट्राचा दर्जा मिळालेली मराठी ही भाषा महाराष्ट्रातली आहे. याची घोषणा 2024 मध्ये झालेली आहे. रॅमचे पूर्ण रूप काय? तर रँडम ॲक्सेस मेमरी हे रॅमचे पूर्ण रूप आहे. भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणाला मानले जाते? तर सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचे रक्षक मानले जाते. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी ही नागपूर आहे. मराठी राज्यभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजे WHO मुख्यालय कुठे आहे? तर ते जिनिव्हा येथे स्थित आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती असते? तर ते 62 वर्ष असते. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे येते. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? तर हॉकी हा राष्ट्रीय खेळ मानला जातो. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे. संगणकीय भाषेत IP चा अर्थ काय? तर इंटरनेट प्रोटोकॉल हे संगणकीय भाषेमध्ये IP चा फुल फॉर्म आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कुठून घेतले आहे? तर मुंडक उपनिषदातून सत्यमेव जयते हे घोषवाक्य घेतलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी येथे काय आहे? तर खंडपीठ आहे, जे एकमेव खंडपीठ आहे जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे. फेसबुकला संस्थापक कोण आहे? तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. भारताचे पहिले ऑलिम्पिक व्यक्तिगत सुवर्णपदक कुणी जिंकले? तर अभिनव बिंद्रा यांनी भारताचे पहिले ऑलिम्पिक व्यक्तिगत सुवर्णपदक जिंकलेले आहे. असेच महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.